महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन। पथकात एक पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा समावेश। काही दिवसांपूर्वी मुंडे कुटुंबियांनी प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी कडे देण्याची मागणी केली होती। अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना मिळणारी मुभा मनमानी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली। एसटी महामंडळाच्या 3360 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारकडून विकासकांना आमंत्रण। सरकार लवकरच 150 ते 160 निविदा काढणार। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। 65 वर्षांवरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार। आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा। माजी आमदार तुकाराम बेडकर यांचं निधन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करून श्रद्धांजली। नालासोपाऱ्यातील 41 इमारतींपैकी 37 अनधिकृत इमारती जमीनदोस्त, उरलेल्या 4 इमारतींवर आज पुन्हा हातोडा पडणार। कोल्हापुरात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगीखाली आग विस्ताच महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने मार्गस्थ। साताऱ्याच्या मलकापुरात 30 वर्षीय महिलेवर कोयत्यानं हल्ल्याचं कारण अस्पष्ट, महिला गंभीर जखमी। पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू। धुळे जिल्ह्यातील 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे चित्रीकरण, मात्र या विरोधात ठाकरे गट आक्रमक, निर्णय रद्द करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी। मनसे कार्यकर्त्यांनी हिमालयावर फडकावला मनसेचा झेंडा, मनाली येथील अटल टनल येथे मनसेचा झेंडा फडकवला। धुळे जिल्हा परिषदेमध्ये 1194 रिक्त पदं, त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण। ही पदं कधी भरण्यात येणार याकडे लक्ष। भिवंडी शहरातील पाणी पुरवठा 5 दिवस कमी दाबानं होणार। वऱ्हाड देवी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीचं काम सुरू। भिवंडीतील पांडवगडावर पुरातन शिवलिंग आणि रादुका सापडली। पांडवकेश्वर नाव देत ग्रामस्थांनी पूजा करण्याची मागणी केली। धुळ्यात भाव नसल्यानं कपाशीचं पीक घरात पडून किमान 8,000चा दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 36% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी, शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत ई पीक पाहणी करता येणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त, सीआयएसएफची मोठी कारवाई। भरतभाई नथानी नावाच्या प्रवाशाकडून हिरे जप्त। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून 4.25 कोटींचं सोनं जप्त, 1.85 कोटींचं सोनं केनियाच्या नागरिकाकडून जप्त, 2 जणांना अटक। दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, दलाई लामांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेत एकूण 33 सुरक्षा कर्मचारी। गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय। एमसीए कडून क्रिकेटच्या विकासासाठी नवे उपक्रम जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं क्रिकेटपटूंसाठी पदवी शिक्षण सुरू करण्यात येणार। खेळाडूंसाठी एमसीएचं महत्त्वाचं पाऊल। धुळ्यातील रानमळा फाट्यावर शेतकऱ्यांना लुटणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात, तिघांकडून 7,48,000चा मुद्देमाल जप्त। जळगावातील पाचोऱ्यात सराफ दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक, आरोपीकडून 6,70,000चा मुद्देमाल जप्त। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला दुसरं स्थान, महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचं अर्धशतक, 53 सुवर्ण पदकांसह 70 रौप्य, 72 कांस्य पदकांची लयलूट। शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंची खासदारांना सूचना, तर मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं, खासदारांची आदित्य ठाकरेंवर नाराजी। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित, तर काही प्रकाशात आले तर काही अजून प्रकाशात आले नाहीत, उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरेंनी परवानगी घेतली होती का? परवानग्या घेत बसले तर एकही माणूस पक्षात राहणार नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जरा दमानं घ्यावं, प्रवीण दरेकरांचा टोला। आदित्य ठाकरेंना आमदार खासदारांवर विश्वास राहिला नाही, आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचनेवरून शंभूराज देसाईंचा टोला। खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीत आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांशी संवाद।
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची दिल्लीत पत्रकारांवर अरेरावी. प्रतापराव जाधवांच्या घरील स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधवांकडून संताप. माझ्या मतदारसंघात अजित पवारांची ढवळाढवळ. माझं राजकारण संपवण्याची अजित पवारांना हौस, तर नजीमुल्ला यांना अजित पवारांनी निधी दिला, ताकद दिली, आव्हाडांचा आरोप. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस. पक्षानं दिलेली जबाबदारी मी वेळोवेळी पार पाडली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. सत्ता मिळाली की लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. दुसऱ्याला कमी लेखू नका, जनतेचा विश्वास उडवू नका. बावनकुळेंच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार. 28 फेब्रुवारी रोजी पक्षप्रवेश होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा. अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, सूत्रांची माहिती. बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची करणार होते मागणी. सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी. वार्षिक तरतुदीच्या 70%च निधी वापरण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा. करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस. करुणा मुंडेंच्या नावाने असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रात न दाखवल्याचा आरोप. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा. काही प्रकाशात आले तर काही अजून प्रकाशात आले नाहीत. राऊतांच्या पवार शिंदेवरील टीकेवरून उदय सामंतांचं सूचक वक्तव्य. आमचा कोणताही व्यक्ती गद्दार शिंदेंकडे जाणार नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंचा दावा. आदित्य ठाकरेंकडून सर्व खासदारांची भेट. कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर. ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू. काही लोक दबावाला बळी पडतात, काही सरकारी यंत्रणांना. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यानं शिंदेंचं महत्व कमी झालंय. अंबादास दानवेंचा निशाणा. स्नेहभोजनासाठी आम्ही प्रतापराव जाधवांकडे गेलो होतो. ऑपरेशन टायगर असं काही नाही. कुणीही आमच्या संपर्कात नाही. ठाकरे गटानं नेते आष्टीकर यांच्याकडून स्पष्टीकरण. ठाकरेंच्या खासदारांकडून अरविंद केजरीवाल यांची भेट. आदित्य ठाकरे, संजय दिना पाटील, प्रियंका चतुर्वेदी, भाऊसाहेब वाकचौरे यांची केजरीवालांसोबत चर्चा. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवालांची भेट घेतली. तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण. आपण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल. मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागलेत. पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही. शिंदेंची ठाकरे गटावर टीका. ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्यासमोर फडणवीसांना भेटायला गेले होते. पवारांनी कसं वागावं हे सांगणं योग्य नाही. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. शरद पवार अजित पवारांना भेटले. अजित पवारांच्या मंचावर शरद पवार असतात तेव्हा आम्हालाही वाईट वाटतं. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य.